गुड इव्हिनिंग. आवाज येतोय का माझा? हॅलो. आज आपण बीजगणित मधील बहुपदी या घटकावर आधारित स्वाध्याय 32.1 आणि त्याच्यावर आधारित नमुना उदाहरणं, त्याच पद्धतीनं बहुपदीतील काही बेसिक संकल्पना अभ्यासणार आहोत. आता पहिल्यांदा तुम्हाला बहुपदी म्हणजे काय, बहुपदीला इंग्रजीमध्ये पॉलिनॉमियल असं म्हटलं जातं. जर A0, A1, A2 डॉट 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 an या वास्तव संख्या असून n ही ऋणोत्तर पूर्णांक संख्या असेल तर A0 प्लस A1x प्लस A2x स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस लास्टचं पद an गुणिले x रेज टू n या स्वरूपातील बैजिक राशीला बहुपदी असं म्हणायचं. हे सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा फक्त एक लक्षात ठेवा, जो घातांक आहे तो काय असायला हवा, ऋणोत्तर पूर्णांक संख्या असायला हवा. ऋणोत्तर पूर्णांक म्हणजे ऋण पूर्णांक नसणारा, म्हणजे धन पूर्णांक संख्या असायला हवी. घातांकातील संख्या काय असायला हवी, तर धन पूर्णांक संख्या असायला हवी. अशा प्रकारच्या बैजिक राशीला आपण काय म्हणणार आहोत, तर बहुपदी असं म्हणणार आहोत. आता या ठिकाणी दिलेलं आहे बघा, प्रमाणरूप बहुपदी. जेव्हा एखाद्या बहुपदीची पद त्या बहुपदीतील चलाच्या घाताच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिलेली असतात, तेव्हा त्या बहुपदीच्या स्वरूपाला काय म्हणायचं, प्रमाणरूप बहुपदी असं म्हणायचं. एक उदाहरण आपण घेऊया. मी माझ्या मनाचं एक उदाहरण देतो पहा. x चा तिसरा घातांक अधिक 5x वजा 2x वर्ग वजा x चा चौथा आणि अधिक 7. मला सांगा, ही बहुपदी आहे का? सर्वप्रथम सांगा पाहू. तुम्ही घातांक सगळ्यांचं पहा. इथं घातांक किती आहे, 3 आहे. पुन्हा दुसऱ्या पदामध्ये x चा घातांक दिला नाही म्हणजे किती आहे, 1 आहे. तिसऱ्या पदामध्ये x चा घातांक किती आहे, 2 आहे. चौथ्या पदामध्ये x चा घातांक किती आहे, 4. आणि जे पाचवं पद आहे ते स्थिर पद आहे, त्याच्यापुढे आपण x चा शून्य लिहू शकतो, कारण घातांकाच्या नियमानुसार x चा शून्याची किंमत 1 असते आणि 7 ने 1 ला गुणल्यानंतर 7, त्यात काय बदल होत नाही. म्हणजे इथं घातांक काय आहे, 0 आहे. मला सांगा, यात एखादी संख्या ऋण दिसते का तुम्हाला? या घातांकामध्ये एखादी संख्या ऋण दिसते का? नाही. म्हणजे सर्व जे घातांक आहेत ते ऋणोत्तर पूर्णांक आहेत. सर्व घातांक आहेत ऋण नसणाऱ्या पूर्णांक संख्या आहेत. म्हणून ही बैजिक राशी काय आहे, बहुपदी आहे. आता आपल्याला इथे विचारलंय प्रमाणरूप बहुपदी कशी लिहायची. आता इथे खाली व्याख्या लिहिली बघा, चलाच्या घाताच्या चढत्या अथवा उतरत्या क्रमानुसार केलेली पदांची मांडणी म्हणजे प्रमाणरूप बहुपदी. आता आपण या ठिकाणी दिलेली जी 5 पद आहेत ती चढत्या क्रमानुसार लिहूया. मी तर लिहितो चढता क्रम, चढता क्रम. सांगा, सगळ्यात मोठं पद कुठलं रे, जास्त घातांकाचं? ते 1 नंबरला नाही, अगोदर चढता क्रम म्हणल्यावर कमी घातांकाचं पद लिहू. कमी घातांकाचं पद कुठलं आहे, 7. कारण 7च्या पुढे आपण x चा शून्य, म्हणजे कमी घातांक असणारं पद हे स्थिर पद असतं. त्यानंतर 1 घातांकाचं पद कुठलं, 1 घातांकाचं पद 5x अधिक 5x. पुन्हा 2 घातांकाचं पद कोणतं, 2x वजा x चा वर्ग आहे. पुन्हा 3 घातांकाचं पद कुठलं, अधिक चा घन. आणि शेवटी 4 घातांकाचं पद कोणतं, वजा घात. ह्याला म्हणायचं चढता क्रम. आणि हाच जर तुम्हाला उतरता क्रम लिहायचा असेल तर फक्त काय करायचं, उजवीकडून डावीकडे पदाची मांडणी करायची. म्हणजे 1 नंबरला 4 घातांक असणारं पद, 2 नंबरला 3
घातांकाचं पद, x चा घन, त्यानंतर 2 घातांकाचं पद, त्यानंतर x चं पद आणि शेवटी स्थिर पद. मग अशा पद्धतीनं त्या बहुपदीमध्ये जे 5 पद आहेत ती चढत्या क्रमाने लिहिली असता किंवा तीच 5 पद उतरत्या क्रमानुसार लिहिली असता त्याला म्हणायचं प्रमाणरूप बहुपदी. काय म्हणायचं त्याला? प्रमाणरूप बहुपदी असं म्हणायचं. सर्वांना समजलं का प्रमाणरूप बहुपदी म्हणजे काय? हो सर. हो सर. आता पुढचा प्रश्न आहे, संकल्पना आहे बहुपदीची कोटी, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. x या चलातील बहुपदीची कोटी म्हणजे त्या बहुपदीतील x या चलाचा सर्वात मोठा घातांक होय. आता समजा तुम्हाला मी एक उदाहरण देतो बहुपदीचं, x चा 5वा वजा 3x घन आणि अधिक 7 ही बहुपदी तुम्हाला दिली. आता मला या बहुपदीमध्ये किती पद आहेत सांगा रे? 3. 3. अगदी बरोबर. आता हे जे x चा 5वा घातांक पद आहे, सांगा त्या x चा घातांक तुम्हाला किती दिलेला आहे? 5. अगदी बरोबर. 2 नंबरचं पद कोणतं आहे? वजा 3x घन. आता सांगा इथे x चा घातांक किती दिलेला आहे? 3. अगदी बरोबर. आणि शेवटचं जे स्थिर पद आहे त्या स्थिर पदाला आपण x चा शून्यानं गुणू शकतो, कारण x चा शून्याची किंमत घातांकाच्या नियमानुसार किती असते? 1 असते. मग सांगा तिसऱ्या पदातील x चा घातांक किती आहे? 0 आहे. आता इथे काय सांगितले? बहुपदीची कोटी म्हणजे x चलाचा सर्वात मोठा घातांक. मग 5, 3 आणि 0 असा आपण 3 घातांक पाहिलेले आहेत. मग ह्या 3 मध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती येणार? 5. मग सांगा या बहुपदीची कोटी किती येणार? 5. समजलं का सर्वांना कोटी? हो सर. आणि कोटी ही नेहमी ऋणात्तर पूर्णांक संख्या असते. कोटी ही नेहमी धन पूर्णांक संख्या असते. कधीही कोटी ऋण संख्या असू शकत नाही. त्यानंतर पुढे पहा, एकापेक्षा अधिक चलातील बहुपदीची कोटी ठरवण्यासाठी. आता मगाशी आपण पाहिलं त्या बहुपदीमध्ये x हे एकच चल होतं. आता बघा मी इथं किती चल घेतली बघा? 3 घेतली. पुन्हा इथं समजा मी 2 घेतली, इथं समजा 2 घेतली किंवा इथं पुन्हा 3 घेतली. आता इथं मी घातांक 3 दिला x ला, y ला घातांक 4 दिला आणि z चा घातांक 2 घेतला. इथं 6 घेतला आणि इथं 4 घेतला. इथं y वर्ग z घेतलं, इथं x चा वर्ग घेतला, y चा वर्ग आणि z चा वर्ग. अशा प्रकारची एक मी तुम्हाला बहुपदी दिलेली आहे. मला सांगा या बहुपदीमध्ये एकूण किती पद आहेत? 4. अगदी बरोबर. किती पद आहेत? 4. आहेत. बरं 4 पद असणारी ही जी बहुपदी आहेत यांच्यामध्ये चल किती आहेत सांगा? व्हेरिएबल्स किती आहेत? 3. कोणकोणती 3 चल आहेत सांगा? चल म्हणजे इंग्रजी स्मॉल लेटर मधील अक्षर कोणकोणतं आहे? x हे एक चल आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त चल असणारी बहुपदी आहे. मग या बहुपदीची कोटी कशी काढायची? प्रत्येक पदामध्ये असणाऱ्या चलाच्या घातांकाची बेरीज करायची. आपण या ठिकाणी आता पहिलं पद पाहूया. पहिलं पद मध्ये x चा घातांक किती आहे रे? 3. त्यानंतर y चा घातांक 4 आणि z चा घातांक किती आहे? 2. आता या तिन्ही घातांकाची बेरीज किती ती सांगा? 9. बरोबर. किती आली? 9. आता आपण 2 नंबरचं पद विचारात घेऊया. 2 नंबरच्या पदामध्ये x चा घातांक किती आहे? 6. 6. किती आहे?
4 4 4. या दोन घातांकाची बेरीज किती? 10. आता 3 नंबरचं पद पहा. वायचा घातांक किती आहे? 2 2. आणि झेडचा घातांक दिला नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे तो झेडचा घातांक किती आला? 1. 1 घातांकांची बेरीज किती आली? 3. आता 4 नंबरचं पद पहा. 4 नंबरच्या पदामध्ये x चा घातांक किती आहे? 2. त्यानंतर y चा घातांक 2. आणि z चा घातांक सुद्धा 2 आता या किती आली? 6. आता मला सांगायचं काय, जी बेरीज सर्वाधिक असेल ती कोटी असते. मग सर्वाधिक बेरीज कुठली आली? 9 मोठे की 10. म्हणजे इथं एकापेक्षा जास्त पद असणाऱ्या चल असणाऱ्या बहुपदीची कोटी किती? 10. समजलं का सर्वांना? हा. आता बहुपदीचा प्रकार पहा. एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी हे बहुपदीचा प्रकार आहेत. एकच पद असणाऱ्या बहुपदीला एकपदी म्हणतात. 2 पद असणाऱ्या बहुपदीला द्विपदी म्हणतात आणि 3 पद बहुपदीला त्रिपदी म्हणतात. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल, मोनोमियल, बायनोमियल अँड ट्रायनोमियल. आता मला सांगा, हे 3x अधिक 5 एकपदी आहे की द्विपदी आहे की त्रिपदी आहे रे? आपल्या शेजारी जर साऊंड असेल तर माईक बंद ठेवा. आपण अशा ठिकाणी तासाला बसायचे की तिथं अजिबात गोंधळ किंवा दुसऱ्या कुठल्या आवाजाचा व्यत्यय नाही आला पाहिजे. आता याच्यामध्ये किती पद आहेत सांगा? हे पहिलं पद 3x आहे आणि दुसरं पद 5 आहे. म्हणजे हा बहुपदीचा प्रकार कुठला रे? द्विपदी बरोबर आहे. कुठला? द्विपदी. आता मला सांगा, हा बहुपदीचा प्रकार कोणता रे? एकपदी. त्याच्यामध्ये एकच पद आहे. एकपदी. बरोबर आहे. म्हणून हे काय आहे? एकपदी आहे. आता ह्याच्यामध्ये किती पद आहेत बघा? पहिलं पद त्रिपदी. 3 पद आहेत. म्हणून या बहुपदीच्या प्रकाराला आपण काय म्हणणार आहोत? त्रिपदी. आता शून्य बहुपदी म्हणजे काय? एखाद्या बहुपदीतील सर्व पदांचे सहगुणक जर शून्य असतील तर त्या बहुपदीला शून्य बहुपदी असं म्हणायचं. म्हणजे शून्य ही शून्य बहुपदी आहे. मग शून्य या बहुपदीला कोटी नसते. शून्य या बहुपदीला कोटी नसते. त्यानंतर स्थिर बहुपदी म्हणजे काय पहा? जर बहुपदीतील सर्व पदांचे सहगुणक शून्य असतील, म्हणजे समजा x घन वजा 5x वर्ग अधिक 7x अधिक 9. आता सर्व सहगुणक शून्य सांगितले, त्यामुळे इथं वजा 5 घेता येणार नाही आपल्याला, इथं 7 घेता येणार नाही. म्हणजे इथं शून्य आहे. समजा इथं 5 च्या जागेवर जर शून्य असेल, इथं 7 च्या जागेवर शून्य असेल, म्हणजे काय बहुपदी दिले बघा? 0x घन वजा 0 वर्ग अधिक 0x आणि अधिक 9. आता याच्यामध्ये सर्व पदांचे सहगुणक काय आहेत? शून्य आहेत. आता इथं याची किंमत शून्य झाली, याची किंमत शून्य झाली आणि याची किंमत शून्य झाली. म्हणजे उरलं फक्त काय? स्थिर पद उरलं. मग अशी ज्यावेळेस नुसती संख्या असते किंवा संख्या ऋण पण असू शकते, ऋण 27 असू शकतं किंवा एखादा 2/7 असा अपूर्णांक असू शकतो. ज्यावेळेस अशी एखादी संख्या असते तेव्हा त्या संख्येच्या स्वरूपामध्ये असणाऱ्या ज्या बहुपदी आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो? स्थिर बहुपदी असं म्हणू शकतो.
आणि स्थिर बहुपदीची कोटी किती असते रे? शून्य. कारण पुढे आपण x चा 0 लिहू शकतो. म्हणजे तर घातांक 0 आहे. वजा 27 पुढे आपण x चा 0 लिहू शकतो किंवा 2/7 पुढे 0 x चा घातांक 0 लिहू शकतो. अशा पद्धतीने या स्थिर बहुपदीची कोटी किती असते? 0 असते पहा. आता आपल्याला पाहायचं आहे बहुपदीचं सहगुणक रूप म्हणजे काय? बघा आता बहुपदीचं सहगुणक रूप. मी तुम्हाला एक बहुपदी देतो. समजा x चा चौथा वजा 5x अधिक 7. आता पहिल्यांदा ही जी बहुपदी आहे ही प्रमाणरूप बहुपदी मांडूया. सांगा सर्वात आपण उतरत्या क्रमानुसार लिहूया. अगोदर 4 घातांकाचं पद कुठलं? x चा चौथा घातांक. आता मला सांगा 3 घातांक असणारं पद आहे का रे या बहुपदीमध्ये? नाही. नाही. त्यावेळेस ते ऍड करताना त्याला सहगुणक काय घ्यायचा? 0 घ्यायचा. जेणेकरून मूळ बहुपदीत काय होणार नाही? बदल होणार नाही. त्यानंतर 2 घातांकाचं पद आहे का वरच्या बहुपदीमध्ये पहा? म्हणजे x वर्गचं पद नाही. ते पण नाही. मग त्याला पण सहगुणक काय घ्यायचा? 0 घ्यायचा. 0. आणि त्यानंतर 1 घातांकाचं पद कुठलं? वजा 5. 0 घातांकाचं पद कुठलं? 7. अधिक 7. इथं x चा घातांक दिलेला 1 आहे आणि हे स्थिर पद आहे म्हणजे इथं x चा 0 लिहू शकतो. बघा 4 3 2 1 0 असं त्या प्रत्येक पदातील घातांक आहेत आणि तिथं उतरता क्रम आपल्याला दिसतोय. ह्याला म्हणायचं प्रमाणरूप बहुपदी. आता पहिल्या पदाला सहगुणक दिलाय म्हणजे किती म्हणायचा? 1. आता बहुपदीचं सहगुणक रूप म्हणजे काय? फक्त सहगुणक लिहायचं कंसामध्ये. सांगा पहिल्या पदाचा सहगुणक किती आहे? 1. सांगा दुसऱ्या बहुपदीचा सहगुणक किती आहे? 0. 0. तिसऱ्या बहुपदीचा सहगुणक किती आहे? 0. 0. चौथ्या पदाचा सहगुणक किती आहे रे? 5. नाही. वजा 5. वजा 5. वजा 5. वजा 5. आणि शेवटच्या पदाचा सहगुणक किती? 7. 7. आणि अशा प्रकारे संख्या जर सहगुणकाच्या लिहिल्या तर त्याला म्हणायचं बहुपदीचं सहगुणक रूप. समजलं का सर्वांना बहुपदीचं सहगुणक रूप? आता मी तुम्हाला उदाहरण देतो, तुम्ही सांगायचं या बहुपदीचं सहगुणक रूप. हा सांगा या बहुपदीचं सहगुणक रूप. अगोदर प्रमाणरूप बहुपदी लिहायचे रे. अगोदर 3 घातांकाचं पद 2 घातांकाचं पद नाही मग त्याला सहगुणक द्यायचा. म्हणजे 0 झालं. x चं पद नाही मग त्याला पण सहगुणक 0 घ्यायचा आणि शेवटी स्थिर पद. आता ज्या पदाला सहगुणक नाही त्याला 1 द्यायचा. आता सहगुणक रूप म्हणजे फक्त सहगुणक लिहायचं ब्रॅकेटमध्ये. एक सहगुणक लिहिला की कॉमा द्यायचा. आता सांगा पहिला सहगुणक किती आहे? 1. दुसरा सहगुणक किती आहे? 0. तिसरा सहगुणक किती आहे? 0. आणि शेवटचा सहगुणक काय आहे? वजा 1. वजा 1. याला काय म्हणायचं? बहुपदीचं सहगुणक. आता तुम्हाला घात रूप पण शिकवतो इथं कोरी स्पेस आहे तर. बहुपदीचं घात रूप इंडेक्स फॉर्म. आता आपण शिकलो कोएफिशियंट फॉर्म. आता शिकणार आहोत इंडेक्स फॉर्म. समजा तुम्हाला असं दिलं 1 वजा 3 2 आणि 7. आता हे बहुपदीचं सहगुणक रूप आहे. याचं तुम्हाला घात रूपामध्ये रूपांतरण करायचे. आता आपण या ठिकाणी बहुपदी तयार करताना x या चलाचा वापर करणार आहोत. माहिती आहे कोणाला घात रूप कसं तयार करायचं? हे जे स्थिर पद आहे ह्याला x च्या शून्यानं गुणायचं.
उजवीकडून 2 नंबरचा जो सहगुणक आहे याला x चा 1 न गुणायचं. उजवीकडून 3 नंबरचं जे सहगुणक आहे याला x वर्ग न गुणायचं. आणि उजवीकडून 4 नंबरचं म्हणजे डावीकडून 1 नंबरचं जे पद आहे त्याला x च्या घनानं गुणायचं. आता बघा काय होईल. 1 न x घनला गुणा 1x घन वजा 3 न x वर्गला गुणा वजा 3x वर्ग पुन्हा 2 न x ला गुणायचं म्हणजे 2x चा घातांक 1 आणि शेवटी अधिक 7 न x चा शून्याला गुणायचं अधिक 7x चा शून्य. आता हा एक सहगुणक नाही लिहिला तरी चालतो म्हणजे x घन वजा दुसरं पद वजा 3x वर्ग तिसरं पद 2x 1 घातांक नाही लिहिला तरी चालतो आणि स्थिर पद 7 कारण x चा शून्याची किंमत 1 असते. आता ही जी मांडणी आहे ह्याला आपण घात रूपातील मांडणी असं म्हणतो. जमल का तुम्हाला हे घात रूप रे? घात रूपामध्ये हा तुम्हाला आता एक मी उदाहरण देतो बघू येतंय का सांगा. x घन नाही मला सहगुणक रूप द्यायचं आहे मी तुम्हाला सहगुणक देतो 2 वजा 3 0 आणि 7. सांगा काय करायचं आता. आपल्याला घात रूप तयार करायचे कुठलं इंडेक्स फॉर्म म्हणजे घात रूप बोला. ह्याला x चा शून्य गुणायचं ह्याला x न ह्याला x वर्ग न ह्याला x घन मग पहिलं पद काय येणार 2x तिसरा घात x वर्ग अधिक 0x अधिक 7x. आता यातलं हे पद नाही लिहिलं तरी मग चालतंय की नाही कारण शून्यानं x ला गुणल्यावर 0 येणार म्हणजे राहिलं काय 2x घन वजा 3x वर्ग अधिक 7 त्याला म्हणायचं घात रूपामधील बहुपदी. ठीक आहे. आता आपण नमुना उदाहरण सोडवायला सुरुवात करूया. आता बहुपदीची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हा भाग तुम्हाला नंतर आपल्या उदाहरणामध्ये येणारच आहे. आता 1 नंबर पहा इथं मी लिहितो वाटल्यास a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 17 इन ब्रॅकेट a मायनस b मायनस 16. आता या त्रिपदीचा अवयव पाडायचा आहे. इथं a वजा b इथं पण आहे आणि या कंसामध्ये सुद्धा a वजा b आहे. आपण काय करूया a वजा b ला एक साक्षर मानूया. मग सांगा नवीन त्रिपदी काय होणार. a वजा b ला x न रिप्लेस करा x वर्ग वजा 17x वजा 60 बरोबर ना. हो. हा आता काय करूया हा गुणाकार आला पाहिजे आणि वजा 17 बेरीज झाली पाहिजे. बघा अशा दोन इष्ट संख्या शोधणार आहे की त्यांचा गुणाकार किती आला पाहिजे वजा 60 आणि त्या बेरीज काय आली पाहिजे वजा 17. आता मी इथं 2 कंस त्या कंसाच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह लिहितो पुन्हा इथं पण 2 कंस घेतो या कंसाच्या मध्ये बेरीजेचं चिन्ह लिहितो. सांगा इष्ट संख्या कोणत्या येणार बघूया कोण शोधतोय. वजा 20 व अधिक 3 अगदी बरोबर वजा 20 आणि अधिक 3 वजा 20 अधिक 3. बघा 20 त्रिक 60 ऋण धन ऋण गुणाकार आणि इथं एकाचं ऋण आणि एकाचं धन विरुद्ध चिन्ह असलं की वजाबाकी 20तून 3 गेलं 17 आणि 20 मोठी संख्या मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण. अशा पद्धतीनं पहिली इष्ट संख्या काय आली रे वजा 20 आणि संख्या कोणती आली अधिक 3. आता मी तुम्हाला त्रिपदीचं डायरेक्ट अवयव कसं पडायचं मागच्या तासिकेला सांगितलं होतं. 2 कंस करायचं पहिल्या कंसात x लिहूया दुसऱ्या कंसात x लिहूया आणि या x च्या पुढे पहिली इष्ट संख्या पहिल्या कंसामध्ये वजा 20 लिहिली आणि दुसऱ्या कंसातील x च्या पुढे दुसरी इष्ट संख्या कुठली लिहिली अधिक 3. अशा
वरील त्रिपदीचा अवयव पडलं. आता याच्या पुढे काय करायचं, आपण ए वजा बी हे एक्स ला मांडलं होतं आहे की नाही. मग एक्सच्या जागेवर ए वजा बी ठेवायचं. मग एक्सच्या जागेवर ए वजा बी ठेवलं, वरचं वजा 20 आहे असं लिहिलं. पुन्हा या एक्सच्या जागेवर ए वजा बी लिहिलं, वरचं +3 आहे असं लिहिलं. हे फायनल उत्तर आलं. मग हा पर्याय आहे का बघा कुठं वर. बरोबर, पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, एक्स घन वजा 27 हा पहिला कंस आहे आणि एक्स वर्ग अधिक 2x अधिक 2 हा दुसरा कंस आहे. आता या दोन बहुपदींचा गुणाकार करायचा आणि त्या गुणाकाराची कोटी लिहायची. आता सगळा गुणाकार करत बसायची गरज नाही. आता दोन्ही कंसातील अशी दोन पद निवडा की त्यांचा घातांक सर्वात मोठा आहे. मग पहिल्या कंसातील कुठलं पद रे घातांक मोठा असणार, एक्स घन. जास्त घातांक असणारे पद एक्स घन आहे रे. आणि दुसऱ्या कंसातील जास्त घातांकाचं पद कुठलं, पूर्ण दोन बहुपदीचा गुणाकार करण्यापेक्षा फक्त या दोन पदांचा गुणाकार मी करतो. म्हणजे एक्स घन आणि एक्स वर्गचा गुणाकार केला. काय रे घातांक स्थानी समान पाय असणाऱ्या घातांकी संख्येचा गुणाकार करताना घातांकाची बेरीज होते 5. म्हणजे या गुणाकाराची कोटी किती आली, हा जो मोठ्या घातांक आहे. बरोबर, पर्याय क्रमांक 2. समजते ना सर्वांना. हा प्रश्न तिसरा, एक्स चा 5वा वजा 4x. मला सांगा ही कोणत्या स्वरूपातील बहुपदी आहे. मगाशी मी शिकवले तुम्हाला, कुठल्या स्वरूपातील बहुपदी आहे ही, त्रिपदी. घात रूपातील बहुपदी आहे. कुठल्या स्वरूपातील बहुपदी आहे ही, घात रूपातील बहुपदी आहे. आणि आपल्याला याचं सहगुणक रूप तयार करायचं आहे. आता पहिल्यांदा ही बहुपदी प्रमाणरूप पद्धतीत तयार करूया. कशामध्ये तयार करूया, प्रमाणरूप पद्धत. प्रमाणरूप. मगाशी तुम्हाला शिकवलंय मी उतरत्या किंवा चढत्या क्रमानुसार केलेली पदाची मांडणी. आता आपण उतरत्या क्रमानुसार मांडूया. सर्वात जास्त घातांकाचं पद कुठलं, एक्स चा 5. आता एक्स चा 4 घातांक आहे का इथं, नाही. 0 सहगुणक ऍड करून ते पद ऍड करा. 0x चा 4. पुन्हा 3 घातांकाचं पद पण नाही, मग 0x घन लिहा. पुन्हा वर्गाचं पद पण नाही, मग 0x वर्ग लिहा. पुन्हा x चं पद आहे ते वरचं आहे असं लिहा. आणि शेवटी स्थिर पद पण नाही, ते 0 लिहा. ह्याला म्हणायचं प्रमाणरूप बहुपदी. आता पहिल्या पदाला सहगुणक नाही त्यामुळे 1 द्या. आता आपल्याला फायनल उत्तराकडे यायचे. आता कुठलं रूप द्यायचे आपल्याला, बहुपदीचं सहगुणक रूप. आता मी कंस करतो, प्रत्येक पदातील फक्त मला सहगुणक सांगा. इथं सहगुणक किती आहे, 1. दुसऱ्या पदामध्ये सहगुणक किती आहे, 0. दुसऱ्या पदामध्ये सहगुणक किती आहे, 0. चौथ्या पदामध्ये सहगुणक किती आहे, 0. 5व्या पदामध्ये सहगुणक वजा आणि शेवटच्या पदाचा सहगुणक 0. 0. मला सांगा हा पर्याय आहे का कुठं, 1 पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे याचं काय आहे तर उत्तर आहे. आता प्रश्न चौथा पहा, 2x चा 5वा. आता बघा मी तो लिहितो, 2x चा 5वा वजा 3x अधिक 1
या बहुपदीत कोणती बहुपदी मिळवली असता? आता याच्यामध्ये मिळवायची जी बहुपदी आहे तिथे मी चौकट करतो. या बहुपदीत कोणती बहुपदी मिळवली असता कोणती बहुपदी मिळेल? 3x 3x वर्ग वर्ग अधिक 5x अधिक 5x अधिक 1. आता इथे चौकटीतील बहुपदी काढायचं म्हटल्यावर काय करावं लागेल रे? एक साधं उदाहरण घ्या. दोनामध्ये किती मिळवले असता 5 येईल? एक नमुना उदाहरण मी घेतलं. 2 प्लस तिकडे जो बाहेर असेल आता या चौकटीतील संख्या काढायची म्हटल्यानंतर 5तून 2 वजा करावं लागेल. मग इथं चौकटीतील बहुपदी करण्यासाठी ह्या उजव्या बाजूच्या बहुपदीतून आपल्याला डाव्या बाजूची पहिली बहुपदी काय करावं लागेल? वजा करावी लागेल. उजव्या बाजूची बहुपदी काय आहे? 3x वर्ग 3x अधिक वर्ग 5 अधिक 1. आता याच्यातून ही बहुपदी वजा करताना सगळी चिन्ह बदलायची. मग 2x चा 5वा त्याचं चिन्ह होणार वजा 2x चा 5वा. पुन्हा वजा 3x याचं चिन्ह बदलून काय होणार? अधिक 3x अधिक 3x आणि वजा अधिक 1 चिन्ह बदलून वजा 1. वजा आता आपण सर्वात जास्त घातांकाचं पद सर्वप्रथम लिहूया. कुठलं आहे जास्त घातांकाचं पद? 2x चा 5वा वजा 2x चा 5वा. पुन्हा वर्गाचं पद 3x वर्ग अधिक 3x चा वर्ग नंतर 5x आता ह्या 5x आणि ह्या 3x या सर्व पदाची बेरीज करा. 5 आणि 3 8 आता ह्या अधिक 1 ला हे वजा 1 कॅन्सल झालं. मला सांगा दिसते का तुम्हाला? दिसते का 3 पर्यायामध्ये 4 पर्यायामध्ये? 4 नंबरचा पर्याय पहा. फक्त हे दोन पद आहेत ती माग पुढे झाली आहे की नाही? वजा 2x चा 5वा अधिक 8x अधिक 3x वर्ग म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? 4 आहे. 4 त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 2x वजा 3 कंसाचा घन अधिक 135. इथं मी लिहितो 2x वजा 3 कंसाचा घन. आता मला सांगा 125 कोणाचा तरी घन येणार आहे? 5 बरोबर आहे 5 चा घन. आता इथं घनाची बेरीज हे सूत्र माहिती आहे का तुम्हाला रे? घनाच्या बेरीजेचं म्हणजे a घन अधिक b घनाची उजवी बाजू सांगा. a अधिक b पहिल्या कंसात a वजा b आणि दुसऱ्या कंसात a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. झाले का नाही हे सूत्र काही तुम्हाला? हो सर आता a च्या जागेवर आपण 2x वजा 3 ठेवूया आणि b च्या जागेवर 5 ठेवूया. सांगा आता याची उजवी बाजू काय आहे? a अधिक b वजा 3 ही उजवी बाजू आहे सूत्राची. मग a च्या जागेवर तुम्ही काय भरणार? वजा 3 2x वजा 3 भरणार आणि अधिक b च्या जागेवर अधिक 5 5. आता दुसरा चौकटी कंस करतो. a वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? x वजा 3 2x वजा 3 कंसाचा वर्ग. बरोबर आहे. वजा a चा आणि b चा गुणाकार म्हणजे 5 चा आणि 2x वजा 3 चा गुणाकार आणि शेवटी अधिक b चा वर्ग. b म्हणजे कोणाचा वर्ग? 5 चा वर्ग 5 चा वर्ग. हा आता पहिला कंस काय येणार बघा इथं? वजा 3 अधिक 5 काय येणार? एकाचं ऋण आणि एकाचं धन असल्यावर वजा बाकी. 5तून 3 गेलं 2. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक. आता चौकटी ब्रॅकेट मध्ये याचा वर्ग कसा करायचा? तर a वजा b कंसाचा वर्ग नाही का? a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग ते सूत्र वापरायचं. मग 2x चा वर्ग किती येणार? 4x वर्ग. दोन पदाच्या गुणाकाराची दुप्पट हे 6x आणि 6x ची दुप्पट
12 x आणि b चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग किती 9. 9 आता या वजा 5 न 2x ला गुणा वजा 5 दोन्ही 10 पुन्हा वजा 5 न वजा 3 ला गुणा वजा वजा अधिक आणि 5 त्रिक 15 आणि शेवटी काय येणार मग अधिक 25. हा आता पहिल्या कंसातून हिथं पण 2 आहे आणि हिथं पण 2 आहे म्हणजे 2 आपण कॉमन काढू शकतो. म्हणजे कंसात काय येणार x अधिक 1 येणार आहे की नाही. आता दुसरा कंस काय होणार x वर्गचं एकच पद आहे कोणतं 4x चा वर्ग. आता x चं पद बघा इथं वजा 12x आहे आणि इथं वजा 10x आहे. मग वजा 12 वजा 10 समान चिन्ह असल्यामुळे बेरीज करायची समान चिन्ह द्यायचं वजा 22x आणि आता 9 15 आणि 25 ची बेरीज करा 25 आणि 15 40 आणि 40 आणि 9 किती 49. बघा पण हा पर्याय आहे का वर कुठं पर्याय क्रमांक 2 का 1 पर्याय क्रमांक 1 हे याचं काय आहे तर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा 5x चा चौथा घातांक मी तर लिहितो वाटल्यास 5x चा चौथा घातांक वजा 2x आणि त्याच्या जोडीला दुसरी बहुपदी आहे 2x घन वजा 7 या बहुपदीची बेरीज करायची. मग इथं मी बेरीज चिन्ह मांडतो या दोन बहुपदीच्या दरम्यान. आता जास्त घातांक असणारं पद कुठलं 5x चा चौथा पुन्हा 3 घातांकाचं पद 2x चा घन त्यानंतर x चं पद 2x वजा 2 आणि शेवटी स्थिर पद वजा 7. आता बेरजेची कोटी म्हणजे मोठ्यात मोठा घातांक. आता पहिल्या पदामध्ये कोटी किती आहे रे घातांक किती आहे 4. दुसऱ्या पदामध्ये घातांक किती आहे 3 तिसऱ्या पदामध्ये घातांक किती आहे आणि शेवटचं स्थिर पद आहे स्थिर पदाला घातांक किती असतो 0 मग ह्यात मोठ्यात मोठा घातांक किती आहे रे मोठ्यात मोठा घातांक 4 या बेरजेची जी कोटी आहे ती 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक किती 2 हा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न 7वा पुढील पैकी कोणती राशी बहुपदी आहे सांगा म्हणून कोणती राशी बहुपदी येणार. आता ही बहुपदी 2 x चा घातांक 1/2 आहे आणि अधिक 4 आहे. आता ह्याच्यात पहिल्या पदामध्ये जे x आहे त्या x चा घातांक किती आहे रे x चा घातांक किती आहे 1/2 आणि 1/2 ही पूर्ण संख्या असते का 1/2 ही पूर्ण संख्या नाही त्यामुळे ही बहुपदी होणार नाही. आता 2 नंबरचं बहुपदी पहा वर्गमूळ 2m वजा 5. आता इथे m चा घातांक दिलेला नाही म्हणजे 1 आहे आणि 1 काय आहे 1 काय आहे ऋणेतर पूर्ण संख्या आहे म्हणजे ऋण नसणारी पूर्ण संख्या आहे म्हणजे ही बहुपदी असू शकते. आपण बाकीचं पण 2 पर्याय व्हेरीफाय करूया y चा घातांक वजा 3 अधिक 4. आता इथं पहिल्या पदामध्ये y चा घातांक किती आहे वजा 3 आणि वजा 3 ही कशी संख्या आहे ऋण आहे आपल्याला ऋणेतर पाहिजे त्यामुळे ही सुद्धा बहुपदी होणार नाही. आणि शेवटचं जी बहुपदी आहे x वर्ग अधिक 2/x अधिक 3 ह्याला बहुपदी नाही म्हणता येणार ह्याला बैजिक राशी म्हणूया.
आता मला सांगा इथं खाली x चा एक घातांक आहे तो वर आल्यावर काय होईल रे? घातांकाच्या नियमानुसार अधिक एक वर आल्यावर काय होणार? ऋण म्हणजे येत आहे. तो x चा घातांक वजा 1 आहे. म्हणजे ही संख्या कशी आली? ऋण आली. त्यामुळे ही सुद्धा बहुपदी होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक बहुपदी असणारी बेजीक राशी कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. हा आता पुढचं पहा, ही बहुपदी प्रमाणरूप पद्धतीत कशी लिहितात? आता मी पहिल्यांदा सगळी पद लिहितो. पहिलं पद वाचा काय आहे? 3x. वजा दुसरं पद x चा चौथा वजा x चा चौथा. तिसरं पद अधिक 7 x चा घन अधिक 7x चा घन. चौथं पद 2x चा वर्ग अधिक 2x 2x चा वर्ग. आणि शेवटचं पद वजा 5. मी मगाशी सांगितले प्रमाणरूप बहुपदी म्हणजे चढता पण क्रम चालतो आणि उतरता सुद्धा क्रम चालतो. आता वर जर पाहिले तर बहुतांशी आपल्याला उतरता क्रम दिसतायत. बरं आपण उतरता क्रम सर्वात प्रथम घेऊया. सर्वात जास्त घातांकाचं पद कुठलं? 4 घातांकाचं पद सांगा. वजा x चा चौथा बरोबर. पुन्हा 3 घातांकाचं पद अधिक 7x चा घन अधिक 7x घन. बरोबर आहे. 2 घातांकाचं पद अधिक 2x वर्ग पुन्हा x चं पद अधिक 3x आणि शेवटी पद 5 वजा हा पर्याय कुठे दिसतोय का पावर? पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 चौथा अधिक 7x घन अधिक 2x वर्ग अधिक 3x वजा 5. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 याचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 9 पहा. x वजा 1 ने x घन अधिक ax वर्ग अधिक 4x वजा 5 ला भागले असता बाकी 14 येते तर a ची किंमत किती? आता ह्या गणितामध्ये ह्या बहुपदीला समजा आपण px म्हटलं. x चलातील बहुपदी आहे त्यामुळे या बहुपदीला px म्हटलं. हा x वजा 1 काय आहे रे? भाजक आहे. मग काय करायचं असतं ह्याच्यामध्ये? या भाजकामध्ये जे स्थिर पद आहे वजा 1 त्याची विरुद्ध संख्या अधिक 1 ठेवायची असते. मग काय येणार? p कंसात 1 x च्या जागी 1 ठेवायचं. म्हणजे 1 चा घन अधिक a कंसात 1 चा वर्ग अधिक 4 कंसात 1 आणि शेवटी वजा 5. 1 चा घन 1 1 चा वर्ग 1 1 न याला गुणल्यावर a पुन्हा 4 आणि शेवटी 5. आता 4 आणि 1 5 आणि 5 वजा 5 0 म्हणजे तर a उरते. आणि तुम्हाला बाकी 14 दिलेले आहे. बाकी काय दिलेले आहे? 14. खरं इथं 14 हेच उत्तर येतंय. त्यांनी उत्तर देताना मला वाटतं यात किती दिले रे? 24 दिलेला आहे. आता ह्या प्रश्नाबाबतीत मला थोडी संदिग्धता आहे. हा प्रश्न आपण नंतर वाटल्यास पाहूया. मला पण 14च वाटते पण त्यांनी 24 दिलेला आहे. ते आपण नंतर चेक करूया. ठीक आहे. अशा प्रकारे आपली ही नमुना उदाहरणं संपलेली आहेत. आता आपण या ठिकाणी स्वाध्याय 32.1 घेतोय. पुढील बहुपदीची कोटी किती? मी अगोदर तुम्हाला ही बहुपदी लिहून दाखवतो. तुम्ही सांगा मला काय आहे? m चा 5वा n चा वर्ग p अधिक 4 m चा 4था n चा 7 अधिक 2/3 m m चा घन n चा वर्ग p अधिक 15 m चा वर्ग. आता या बहुपदीमध्ये किती पद आहेत रे? m एक चल किती आहेत? m एक चल आहे. दुसरं कुठलं आहे? n आणि तिसरं कुठलं आहे? p.
एकापेक्षा जास्त चल असणारी बहुपदी आहे. अशा वेळेस काय करायचं, प्रत्येक पदामधील चलाच्या घातांकाची बेरीज करायची. आता पहिल्या पदातील बेरीज करा. इथं 5 आहे, इथं 2 आहे, इथं p चा घातांक दिला म्हणजे 1 आहे. करा बेरीज. 5 2 1 8 म्हणजे पहिल्या पदामधील जी बेरीज आहे घातांकाची ती 8 आली. आता 2 नंबरच्या पदातील बेरीज करा. इथे 4 आणि 7 ची बेरीज करा. 11 बरोबर 11. आता 3 नंबरच्या पदामध्ये इथं 3 घातांक आहे, इथं 2 आहे, इथं दिलं नाही म्हणजे 1 आहे. करा या ठिकाणची बेरीज. 3 2 1 6 बरोबर आहे 6. आणि 4 नंबरच्या पदामध्ये एकच चल आहे m चा वर्ग, त्यामुळे इथं 2 आहे. आता मॅक्झिमम सम कुठले रे? मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त मोठी बेरीज कुठली आहे? 11 म्हणून या बहुपदीची कोटी किती येणार? 11. आता इथं माझं पर्याय लिहायचं राहिले चुकून. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढीलपैकी कोणती राशी बहुपदी नाही? आता तुम्ही फक्त घातांक पहा. इथं घातांक 2 आहे, म्हणजे x चा वर्ग आहे, पुढे वजा 3/x आहे ना, आणि अधिक 7 आता हीच बहुपदी आपण व्यवस्थित लिहूया. आता मी सांगितलं x चा 1 घातांक आहे, तो वर आल्यावर काय होणार आहे? चिन्ह बदलून वजा 1. मग जर घातांक वजा असेल तर ती बहुपदी नसते. म्हणजे या ठिकाणी अ ही बहुपदी नाही. अ म्हणजे पर्याय 1 हे याचं उत्तर आहे. बाकी आपण चेक करायची पण गरज नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा. x घन वजा 2x वर्ग अधिक 5x वजा 1 अधिक 5x वजा 1 ही बहुपदी सहगुणक रूपात लिहा. आता याला सहगुणक नाही म्हणजे 1 देताना तुम्हाला प्रमाणरूप बहुपदी दिली, फक्त सहगुणक मांडायचं. सांगा पहिल्या पदातील सहगुणक किती आहे? 1. दुसऱ्या पदामध्ये सहगुणक किती आहे? वजा 2. तिसऱ्या पदामध्ये सहगुणक किती आहे? 5. चौथ्या पदामध्ये सहगुणक वजा 1. बघा पण आहे का हा पर्याय कुठं? पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 4. ही सहगुणक असणारी बहुपदी तुम्हाला घात रूपामध्ये लिहायची आहे. बघा मी लांब लांब फक्त सहगुणक लिहितो. मगाशी मी हे तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. सांगा आता वजा 5 ला कशाने गुणायचं? x चा 0, ह्याला x चा 1 न गुणायचं, ह्याला x चा 2 न गुणायचं, ह्याला x चा 3 न, ह्याला x चा 4 न, आणि ह्याला x चा 5 न. जिथं चिन्ह नाही तिथं धन द्यायचं. इथं धन दिलं, इथं धन चिन्ह दिलं, इथं धन दिलं, इथं धन दिलं. आता अशी पद लिहा की ज्याला सहगुणक 0 नाही. हे पद लिहायची गरजच नाही आपल्याला. हे पण लिहायची गरज नाही, हे पण लिहायची गरज नाही, हे पण पद लिहायची गरज नाही. इथं x चा 0 1 किंमत लिहायची गरज नाही. म्हणजे राहिलं काय? पहिलं पद 2x चा 5वा आणि शेवटचं स्थिर पद वजा 5. बघा हा आहे का पर्याय कुठं? बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3 हे याचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतर पुढचं पहा. 3x चा वर्ग अधिक 5x अधिक वर्गमूळ चिन्हात वजा 7 आहे. आता ही बैजिक राशी बहुपदी का नाही? आता याचं एकच कारण आहे, काही जणांना सांगता पण येत असेल पहा. घातांक ऋणेतर पूर्णांक आहे, फक्त ही जी शेवटचं स्थिर पद आहे का नाही, ती वास्तव संख्या नाही. ही वास्तव संख्या नाही. बहुपदी होण्यासाठी सहगुणक वास्तव संख्या असायला हवेत. म्हणजे 3 वास्तव संख्या आहे, 5 पण वास्तव संख्या आहे, पण वर्गमुळात वजा 7 ही वास्तव संख्या नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4.
वर्गमुळात वजा 7 हे पद वास्तव संख्या नसल्यामुळे ही बैजिक राशी बहुपदी नाही. त्यानंतर पुढील पैकी स्थिर बहुपदी कुठली रे सांगा पण सोपं आहे स्थिर बहुपदी. वजा 5/7. नुसती संख्या असली की त्याला स्थिर बहुपदी म्हणायचं. शून्य या बहुपदीची कोटी कोणती रे? 0. शून्य या बहुपदीची कोटी ठरवता येत नाही. पर्याय क्रमांक 4. पुन्हा या बहुपदीची कोटी कोणती? वजा 1 वजा 5x वर्ग अधिक 7x घन. चलाचा मोठ्यात मोठा घातांक कोणता? 7x. घातांक रे 3. पर्याय क्रमांक 4. क्रमांक 4. आता ही प्रमाणरूप पद्धतीत बहुपदी कशी लिहाल? मी बहुपदी अगोदर लिहितो. 3x वजा 5 अधिक अधिक 4x वर्ग वजा x घन. आता पहिल्यांदा जास्त घातांकाचं पद सांगा. वजा x घन. पुन्हा 2 घातांकाचं पद कुठलं? अधिक 4x वर्ग. पुन्हा x चं पद कुठलं? अधिक 3x. आणि शेवटी स्थिर पद वजा 5. पण हे कुठं पर्यायामध्ये दिसत नाही. मग आपण काय करूया? जसा उतरता क्रम लिहिला तसा चढता लिहूया. अगोदर स्थिर पद सांगा वजा 5. पुन्हा x चं पद अधिक 3x. पुन्हा x वर्गचं पद अधिक 4x वर्ग. पद वजा घन. बघा आहे का पर्याय हा? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे बघा. त्यानंतर पुढील पैकी त्रिपदी कोणती? आता कोणती 3 पद असणारी त्रिपदी कोणती त्रिपदी दिसते रे तुम्हाला याच्यामध्ये? पर्याय क्रमांक 4. हा पहिलं पद काय आहे? 5x चा 5वा. दुसरं पद आहे 3x वर्ग. आणि शेवटचं पद आहे 4x अधिक वर्ग. 4 एकच मिनिट मला गाईड मध्ये बघू द्या. हेच आहे का काय? टायपिंग मध्ये मिस्टेक झाली मला बघू द्या. कितवा प्रश्न आहे हा? 10. 5x चा 5वा अधिक 3x वर्ग अधिक 4x वर्ग ही त्रिपदी होऊ शकते का रे? मला तर नाही वाटत. कारण काय झालंय इथं पण वर्ग आहे इथं पण वर्ग आहे. म्हणजे ह्या दोघांचं पुन्हा एकत्रीकरण येऊ शकतं का नाही? काय येऊ शकतं सांगा? 7x वर्ग. हा 7x वर्ग येईल. आणि मग ही द्विपदी होईल. काय झालं असेल मिस्टेक न इथं 3 वगैरे असेल बघा. इथं जर 3 असतं का नाही तर ही त्रिपदी आली असती. मग हे असं पुढे आलंच नसतं. तिथं थोडं मिस्टेक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. पुढील पैकी द्विपदी कुठली? सांगा यातली द्विपदी कुठली? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. बऱ्याच जणांना वाटणार सर ही 2 नंबरची पण द्विपदी आहे. आहे का ही द्विपदी? नाही सर. कारण एकचा घातांक 1 आहे तो वर आल्या वजा 1 होतो. आणि घातांक जर ऋण संख्या असेल तर ती बहुपदीच नसते. बहुपदी नसते म्हणजे बहुपदीचा प्रकार पण नसणार. लक्षात ठेवा. काही जण म्हणणार सर ही 2 नंबरची आहे. आहे का 2 नंबरची द्विपदी? 3 नंबरची. x चा शून्याची किंमत 1 असते. मग 2 गुणिले 1 2 आणि 2 आणि 7 किती येणार? 9. म्हणजे ही एक पदी झाली. ही काय झाली? एक पदी. आणि इथं तर 3 पद दिसत आहेत म्हणजे ही त्रिपदी आहे. म्हणजे द्विपदी असणारा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 12. पुढील पैकी बहुपदी कोणती? आता सांगा कोणती बहुपदी रे? मी तर व्यवस्थित मांडतो वाटल्यास. पर्याय क्रमांक 3/2 x चा 5वा अधिक वर्गमुळात 7 ही आहे का बहुपदी? हो सर. बरं इथं x चा घातांक -2 अधिक 3 असा आहे.
इथं 1/x अधिक 4 आहे आणि इथं 2x वर्ग वजा 4/x अधिक 5 आहे. आता ऑब्झर्वेशन करा, इथं घातांक वजा 2 आहे आणि ऋण घातांक असेल तर ती बहुपदी नसते, म्हणून हा पर्याय ड्रॉप झाला. आता इथं x चा घातांक 3 खाली आहे, तो वर आल्यावर काय होणार? वजा वजा एक चा मग इथं पण वजा घातांक आला म्हणल्यावर ही सुद्धा बहुपदी नाही. आता इथं छेदामध्ये x चा घातांक 1 आहे, तो वर आल्यावर काय होणार? वजा 1 होणार. मग वजा आल्यामुळं ही सुद्धा बहुपदी नाही. एकमेव इथं बघा घातांक 5 आहे, 5 ही ऋणेतर पूर्णांक संख्या आहे आणि इथं पुढे काय दिलंय म्हणजे x चा 0 घेऊ शकतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये असणारी बेजिक राशी काय आहे? तर बहुपदी आहे. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 13 पहा. x चा घन वजा वजा 2x वर्ग 2x चा वर्ग वजा 1 मी एका कंसामध्ये लिहितो आणि x वजा x वर्ग हे दुसऱ्या कंसामध्ये लिहितो. या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी तुम्हाला विचारलेली आहे. मी मला सांगितलं पूर्ण बहुपदीचा गुणाकार करत बसायचं नाही. एका कंसातील जास्त घातांकाचं पद आणि दुसऱ्या कंसातील जास्त घातांकाचं पद फक्त ह्या दोघांचा गुणाकार करायचा, म्हणजे x घन x वर्गाचा गुणाकार करायचा. मग समान पाय असल्यावर घातांकाची काय होते? बेरीज होते. 5 मग x किती चा आली 5 कोटी? 5. क्रमांक 2 2 आहे. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण बहुपदी म्हणजे काय, त्याच पद्धतीनं एकपदी, द्विपदी, त्रिपदी हे बहुपदीचा प्रकार पाहिलं. त्यानंतर बहुपदी ओळखणे, त्यानंतर प्रमाणरूप बहुपदी मांडणे, घात रूपामध्ये बहुपदी मांडणे, सहगुणक रूपामधील बहुपदी मांडणे, एका चलातील बहुपदीची कोटी काढणे, एकापेक्षा जास्त चलातील बहुपदीची कोटी काढणे, त्याच पद्धतीनं बहुपदीची बेरीज, बहुपदीची वजाबाकी, बहुपदीचा गुणाकार ह्या संकल्पना पाहिल्या. आणि त्यानंतर नमुना उदाहरणं जवळजवळ 9 सोडवली आणि स्वाध्याय 32.1 मधली 13 उदाहरणं सोडवली. बरोबर 1 तास आपला झालेला आहे आणि 1 तासामध्ये आपण नमुना उदाहरणाने स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. उद्या संध्याकाळी आपण राहिलेले 2 स्वाध्याय संपवूया आणि उद्या संध्याकाळी आपण या मागच्या 3 महिने झाला आपण जे शिष्यवृत्तीचं गणित घेतोय त्याचा आपण उद्या शेवट करणार आहोत. आता तुमचा 5:15 तास आहे. कोणत्या विषयाचा? हा, इंग्रजीचा तास आहे. तो आज तुम्हाला थोडं लोड होणार कारण लागोपाठ 2 ऑनलाईन तास आहेत, परंतु सर्वांनी जॉईन करावं जेणेकरून आपल्याला शिष्यवृत्तीला निश्चितपणे त्याचा फायदा होईल. बस करूया. ओके, बाय बाय सर. बाय. बाय सर.